न्यायमूर्तीच्या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये सन्माननीय ॲडव्होकेट साठे यांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं ते अत्यंत मला असं वाटतं बेजबाबदारपणाचं वक्तव्य आहे, असंविधानिक आणि मला असं वाटतं असंसदीय भाषेतलं वक्तव्य आहे. मला असं स्पष्टपणे सांगायचं आहे की ज्या प्रकारे रोहित पवार व्यक्त झाले, एकतर त्यांनी अगोदर माफी मागितली पाहिजे, कारण त्यांना ज्युडिशियल डिसिप्लिनचा इतिहास माहिती नाही आहे आणि कोणालाही केवळ एखाद्या पक्षाचे वकील राहिले म्हणून किंवा एखाद्या पक्षाचे पदाधिकारी राहिले म्हणून किंवा एखाद्या संघर्षात सहभाग घेतला म्हणून जे आहे म्हणजे तुम्हाला थांबवलं जाऊ शकत नाही. आणि त्या अर्थाने मला सांगायचं आहे की रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं त्या बाबतीत आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय, माननीय रजिस्ट्रार जनरल मुंबई उच्च न्यायालय, त्याचबरोबर सभापती विधानसभा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा निवेदन पाठवलेलं आहे, तक्रार पाठवलेली आहे की रोहित पवार उचित कायदेशीर कारवाई व्हावी. आणि सन्माननीय साठे मॅडम जे आहेत, ज्या म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठी ज्यांची शिफारस झालेली आहे, त्यांना कोणत्याही प्रकारे ह्या अशा डॅमेज करणाऱ्या लोकांमुळे कोणताही त्रास किंवा मेंटल ॲगोनी होऊ नये. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि त्यांचे जे लोक आहेत त्यांच्या पक्षाचे, त्यांच्यावर शरद पवार काही बोलणार आहेत की नाही असं सुद्धा मला शरद पवारला विचारणं आहे. कारण ह्यापूर्वीसुद्धा एका IAS अधिकारी महिलांच्या बाबतीत एकनाथ खडसे असाच बोलले होते की बेजबाबदार बोलले होते. आणि आता रोहित पवार अत्यंत बेजबाबदार बोलत आहेत की एका म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या शिफारस असलेल्या सन्माननीय म्हणजे वकील असलेल्या महिलेच्या बाबतीमध्ये असं बोलणं जे की कायदेशीर अभ्यास न करता हे अत्यंत चुकीचं आहे. ह्यापूर्वीसुद्धा अनेक राजकारणाशी संबंधित किंवा राजकीय पदांवर असलेल्या लोकांनी ज्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा म्हणजे वकिली म्हणून आणि न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. हा इतिहास कदाचित रोहित पवारला माहीत नसेल आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या बाबतीमध्ये कारवाई झाली पाहिजे. दादरला कबूतर करा म्हणून जैन बांधवांनी जे आंदोलन केले ते योग्य आहे का, कायद्यात बसतं का, काय म्हणणं सर? ह्या देशाची परंपरा बौद्ध, ह्या देशाची परंपरा भगवान महावीर, ह्या देशाची परंपरा प्रभू श्रीरामांच्या विचाराची आहे. इथे पशु प्राणी पक्षी यांना प्रेम करण्याची मुभा आहे. आणि व्यक्तिगतपणे दोन आमच्या महिला सन्माननीय आमदार महोदयांनी जे व्यक्त केलेल्या गोष्टी होत्या, त्यांची मतं होती आणि उच्च न्यायालयाने एका रिपोर्टचा आधार घेतलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की या देशाचा जो हे आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीला कुठेतरी धक्का बसू नये. कारण लक्षात घ्या की आपण म्हणजे एखाद्या यांना पक्षांना जर आपण निर्दयीपणे आपण वागलो की दुसरीकडे जा असं आपण बंधन आणू शकत नाही. त्यालाच म्हणतात पक्षी, ज्याला मुक्त घेरे भरारी, मुक्त घेरे भरारी, मुक्त घर घेरे भरारी, ह्यालाच पक्षी म्हणतात. आणि हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. तुम्हाला भगवान गौतम बुद्धाच्या काळात देवदत्त आणि भगवंतांच्या बाबतीतली जी भूमिका आहे ही सुद्धा तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की प्रभू श्रीरामांच्या काळामध्ये गायमाया असेल किंवा प्राण्यांच्या बाबतीतलं प्रेम असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावं, सरकारने तो रिपोर्ट चॅलेंज करावा, सरकारने एम्स सारख्या संस्था, सरकारने वेटरनरी इन्स्टिट्यूशन्स सारख्या संस्थांमधून पशुवांवर डायरेक्ट पशु जीवनावर म्हणजे दोन्ही बाबी म्हणजे अपायकारक उपायकारक या सगळ्या बाबींवर विचार केला पाहिजे. परंतु पक्षांच्या बाबतीमध्ये कोणत्याही मर्यादा नको. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.